श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे. हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद राहण्यासाठी या तिसऱ्या गुरुवारी कथा वाचन कोणती करावी? ही कथा वाचन केल्याने आपले सर्व संकट विघ्न हे दूर होतात. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा, पैसा, शांती, सुख, समाधान घरात नांदावे, म्हणूनच श्री महालक्ष्मीचे व्रत करत असतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावं आहेत, जसं की पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने अष्टलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. श्री महालक्ष्मी म्हणून ओळखली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही साठा उत्तराची कहाणी आहे. द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशाची ही घडलेली कथा आहे. तर कथा अशी आहे, तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचं नाव भद्रश्रवा होतं. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजाध्यक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. तर त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्याच्यानंतर झालेली 1 कन्या होती. राजा राणीने कन्येचं नाव शांबाला ठेवलं होतं. एकदा देवीच्या मनात आलं की आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी खुश करेल. गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचं रूप घेतलं. फाटके वस्त्र घातली होती, आधाराला काठी टेकीत घेतली होती. काठी टेकत टेकत ती राणीच्या महालामध्ये दाराशी उभी राहिली होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कुठून आलेली आहेस? काय काम काढलंयस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे काय तुला? म्हातारीचे रूप घेतलेल्या श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई आहे. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेली आहे. कुठे आहे ती दासी? दासी म्हणाली, कुठे आहे ती राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथे जरा आडोशाला बस, थांब. म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत होते. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली होती आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली होती. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीची व्रताची माहिती सांगितली होती. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले होते. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली होती. तिचे दारिद्र्य गेले. तिचे घर संपत्ती आणि समृद्धीने भरून गेले. तिच्या घरामध्ये पैसा येऊ लागला. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहू लागली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला होता. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली होती. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनाला जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल हे व्रत मी करीन, ते नेमाने करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. त्यानंतर म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली होती. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली होती आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू हेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे येऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीचं स्वरूप होतं. हे राणीला कळलं नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने
तिथे न थांबता आपल्या स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती म्हणाली की आजी रागवू नका. ती मुलगी होती राजकन्या. शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकलेली आहे, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली होती. तिने शांबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली होती. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळं नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी विधिवत उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार जो आहे हा सुखसमाधानाने चालू लागला. पण इकडे भद्रशवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली होती. अन्न पाण्यालाही ती महाग पडली होती. त्यांना कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या भेटत नव्हत्या. भद्रशवाला फाईट वाटे की करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगत होता. माळवतही होता. एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4 ते 8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यामध्ये आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला होता. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशवाला ओळखलं. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालाही ते समजले. शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या सन्मानाने आणि मान सन्मानाने राजवाड्यात घेऊन आले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला. परत जायचे विचार त्याच्या मनात आला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रशवा परत जायला निघाला. एक हंडा भरून आपल्या पित्याला दिले होते. तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. म्हणून तिने घाईघाईने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यामध्ये धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबालाने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले होते. 4 दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली होती. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसाचं त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले होते. राज्यप्राप्ती झाली होती. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेर गेली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंयस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मीठ होते. मिठाचे खडे होते. मालाधर चकित झाला होता. पत्नीने विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजेच कळलेच तुम्हाला. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळंच पदार्थ जे आहे तर ते आळणी झाले होते. जेवायला बसल्यानंतर त्यांना सगळे पदार्थ वाढले. सगळे जण जेवायला बसले होते. सगळ्यांना जेवण त्यांना आळणी लागलं होतं. मग
सगळ्यांना जेवण जे आहे तर ते अळणी लागलं होतं. मग श्यामबाईने पाण्यात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचाच उपयोग आहे. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे गुणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि भानुभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील. तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील. म्हणूनच महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुपूळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवे नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी.